रामकृष्ण हरिमाऊली. यंदाचं अखंड हरिनाम सप्ताहाचं 50वं वर्ष आहे आणि अख्खं गारखिंडी गाव हे 50वं वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करत आहे. ह्या भक्ती पंढरी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार आपल्या गावामध्ये येऊन भक्ती पंढरीची शोभा वाढवत आहेत. मंडळी, आपण भक्ती पंढरी सोहळा हा शब्द उच्चाराला जरी सोपा असला तरी त्याच्या पाठीमागचं इव्हेंट मॅनेजमेंट प्रचंड मोठं आहे. फार बारीक बारीक गोष्टींचा विचार करून आपल्या ग्रामस्थांनी, देवस्थान ट्रस्टनी त्याचा अतिशय मायक्रो प्लॅन तयार केलेला आहे. मंडळी, एवढा मोठा इव्हेंट आयोजित जर करायचा असेल शहरासारख्या ठिकाणी तर कीर्तनापासून केटरिंग पर्यंत, अगदी भांडी धुणाऱ्या माझ्या भगिनी ज्या आहेत तिथपर्यंतचा जर विचार केला तर दररोज इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला फक्त कन्सल्टिंग फी, मॅनेजमेंट फी 5 लाख रुपये द्यावे लागतील. दररोज 5 लाख रुपये म्हणतोय मी, कारण मी गेली 25 वर्षे इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात जवळून काम करतोय. हे फार अवघड काम आहे. पहाटे उठल्यापासून तर आपल्या अन्न छत्रालयामध्ये शेवटचा माणूस जेवून उठेपर्यंतची जी मायक्रो प्लॅनिंग आहे, जी रचना आहे ती फार मोठी आहे. आणि या सगळ्यात महत्वाचा रोल जो आपला देवस्थान ट्रस्ट कमिटी आणि सगळे मेंबर्स, ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी, पुणेकर मंडळी अदा करत आहेत तो फार वाखाणण्याजोगा आहे. या सगळ्यात महत्वाचं काम असतं कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचं, अन्नदानाचं. आपल्या गावातले अनेक अन्नदाते या निमित्तानं अन्नदान करत असतात. परंतु हे अन्नदान करण्यापूर्वीची जी प्रक्रिया आहे, म्हणजे अन्न बनवणं, त्यात वेगवेगळे मेन्यू तयार करणं, ते अतिशय सुयोग्य पद्धतीनं मांडणं आणि तितक्याच आत्मीयतेनं, भक्तिभावानं तो प्रसाद प्रत्येकाच्या ताटापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणं फार अवघड काम आहे. आणि हे अवघड काम दरवर्षी न चुकता लीलया पेलतात ते आपल्या गावातली तरुण तगडी मंडळी. अनेक गावात म्हणतात की तरुण बिघडले, ह्या गावातली पोरं चांगली नाहीत, त्या गावातली पोरं चांगली नाहीत. पण मी अभिमानानं सांगतो, आमच्या गारखिंडी गावातला तरुण अतिशय रचनात्मक कामावर विश्वास ठेवणार आहे, अतिशय चांगलं काम करणार आहे. कुठलंही सामाजिक काम असू द्या, कुठलंही सार्वजनिक काम असू द्या, कुठलंही धार्मिक कार्य असू द्या, त्या कार्यात कुणीही न सांगता, कुणीही न बोलवता, कुणालाही निमंत्रण न देता, कुणालाही 1 रुपयाचं मानधन सुद्धा न देता हिरिरीने सहभाग घेतो. आपल्या घरचं कार्य आहे अशा पद्धतीनं वागतो. त्यामुळं एवढं मोठं अन्नदानाचं कार्य दरवर्षी अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पाडलं जातं. आमच्या गारखिंडी गावातल्या तरुणांना लाखदा सलाम आहे. आणि विशेष म्हणजे जुन्या जाणत्या माणसांनी हा तरुणांवर जो विश्वास ठेवलाय तो फार महत्वाचा आहे. आणि त्या विश्वासाला सार्थ करायचं काम आमचा तरुण करतोय. आणि त्याचमुळं अखंड हरिनाम सप्ताहाची ही जी परंपरा आहे, जी उज्ज्वल करण्याचं काम, पुढे नेण्याचं काम आमचा तरुण सातत्यानं करत आलाय आणि करत राहील. आणि त्याच पद्धतीनं, त्याचमुळं गेली 49 वर्षे हा अखंड हरिनाम सप्ताह वेगवेगळ्या वर्षातल्या, वेगवेगळ्या टप्प्यातल्या, वेगवेगळ्या काळातल्या तरुणांमुळेच पुढे आलेला आहे. बरोबर आहे की नाही? जुनी जाणती खोडं आपल्या पाठीशी आहेत, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच. परंतु तरुण जिथं जिथं ऍक्टिव्ह असतात तिथं कुठलाही कार्यक्रम मागे पडत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला भक्ती पंढरी सोहळा आणि त्यात सर्वाधिक सहभाग असलेला आमचा तरुण वर्ग. तरुण म्हणजे काय? तरुण म्हणजे काय? जे समाजाला तारून नेतात त्यांना तरुण म्हणतात. जे समाजाला तारून नेतात त्यांना तरुण म्हणतात. कारण समाजात, सार्वजनिक कामामध्ये प्रत्येक वेळी तरुणांचीच मदत फार मोठी ठरत असते. आणि असाच गारखिंडी गावातला आपला तरुण आणि त्यांचं कार्य, ह्या कार्याला माझा सलाम आहे. भक्ती पंढरी सोहळ्याच्या निमित्तानं पंचक्रोशीतील सगळ्या भाविक भक्तांना पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण, या भक्तिरसात चिंब व्हा. धन्यवाद.